Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my new YouTube channel that is It's My Choice. मित्रांनो, सर्वात प्रथम इट्स माय चॉईस या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवरती इंग्लिश विषयाच्या रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि याच्यामध्ये शक्यतो इयत्तेनुसार वेगवेगळ्या इयत्तेनुसार मग त्या इंग्लिश मीडियम असू देत किंवा मराठी मीडियम वेगवेगळ्या इयत्तेनुसार इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर ॲक्टिव्हिटी शीट कोणत्या असतात आणि त्या कशा प्रकारे सोडवायच्या याबद्दल व्हिडिओज असतील. तर सर्वात प्रथम इट्स माय चॉईस या यूट्यूब चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला त्याची इंटिमेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता. चला तर आज आपण सुरुवात करीत आहोत. इयत्ता 10वी लोअर लेवल इंग्लिश विषयाची जी फर्स्ट पोएम आहे 1.1 अ टीनेजर्स प्रेयर, याच्यावरती 15 मार्क्ससाठी एक ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे कृतीपत्रिका बनवलेली आहे. तिच्याविषयी चर्चा करूया आणि त्याची उत्तरं कोणती आहेत ते देखील आपण बघणार आहोत. ही ॲक्टिव्हिटी शीट यू हॅव टू सॉल्व विदिन 30 मिनिट्स. 30 मिनिटांमध्ये तुम्ही हे सहजपणे सोडवू शकता. पण याच्या डिस्कस करण्या अगोदर मला तुम्हाला एक सजेस्ट करावं असं वाटतं की ही पोएम अ टीनेजर्स प्रेयरची जी पोएम आहे याच्या रिलेटेड मी जी अगोदर एक व्हिडिओ बनवलेली आहे ती कविता एक्सप्लेन करून देण्यासाठी, ती पोएम अगोदर नीट बघा, समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ही क्वेश्चन पेपर किंवा सेल्फ टेस्ट ॲक्टिव्हिटी शीट सॉल्व करा किंवा सोडवायला घ्या आणि तुम्ही लिहिलेले उत्तरं आणि याच्यामध्ये सांगितलेले उत्तरं याच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा मॅच करून बघू शकता. चला तर आपण सुरुवात करूया. युनिट नंबर 1 सेल्फ टेस्ट 1.1 अ टीनेजर्स प्रेयर, मार्क्स 15 अँड टायमिंग इज 30 मिनिट्स. क्वेश्चन नंबर, आता आपण याच्या ॲक्टिव्हिटी शीट बद्दल अगोदर फक्त डिस्कस करूया कोणकोणते क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 1 इज रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट of the poem and do the activities. It is for 5 marks. म्हणजे खालील एक कवितेचा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काही भाग दिलेला आहे कवितेमधला, तो वाचा आणि त्याच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या कृती आहेत, प्रश्न आहेत त्या सोडवायच्या आहेत. A1 स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. इट इज फॉर 2 मार्क्स. खालील वाक्य ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य, ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते स्टेट म्हणजे सांगा, इथे तुम्हाला लिहायचे आहेत. 1 गॉड हेल्प्स अस टू चूज द रोड दॅट वी टेक. आपल्या जीवनामध्ये जो मार्ग आपण निवड करतो त्यामध्ये परमेश्वर आपल्याला मदत करतो. ट्रू ऑर फॉल्स. सेकंड वन एव्हरी डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो. थर्ड वन the narrator requests God to help him to bring out the best in him. इथे कवी परमेश्वराला विनंती करतो आहे की त्याला त्याच्या लाईफमध्ये जे काही बेस्ट आहे, जे काही सर्वोत्कृष्ट आहे ते दे. अँड लास्ट स्टेटमेंट इज फोर्थ वन द रोड विच आर डार्कन लीड्स टुवर्ड सक्सेस. जो रस्ता डार्कन आहे, मार्ग म्हणजे अतिशय वाईट आहे, तो तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. ट्रू ऑर फॉल्स. तर हे ट्रू ऑर फॉल्स साठी ॲक्टिव्हिटी A1 ॲक्टिव्हिटी आहे. इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम पोएम कवितेमधून काही स्टांजे दिलेले आहेत ते तुम्ही रीड करा. यासाठी ती मी याच्या रिलेटेड जी पोएम याच्यावरती जो व्हिडिओ बनवलेला आहे टीनेजर्स प्रेयरवरती तो बघा आणि ते लाईन बाय लाईन त्याच्यामध्ये जे एक्सप्लेनेशन करून दिले आहे ते बघा आणि नंतर तुम्ही हे ॲक्टिव्हिटी सॉल्व करा. सो दीज आर द लाईन्स फ्रॉम दिस इज द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम दी पोएम. A2 व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. कवीला कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा लागणार आहे फॉर 2 मार्क्स. अँड A3 राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. या कवितेमधला जो फर्स्ट स्टांजा आहे त्याची राईम स्कीम काय आहे
तोल्या. Rhyme scheme. Now let's see the question number 2. Appreciation of the poem. Here 10 marks are given but it was the old syllabus. आता नवीन याच्यानुसार इथे 5 मार्क्स साठी appreciation तुम्हाला असणार आहे. 5 मार्क्स साठी. ठीक आहे. Read the following poem and write an appreciation of it with the help of the given points. तुम्हाला एक कविता दिलेली असेल. आता टीनेजर्स प्रेयर ही पोएम दिलेली आहे. पूर्ण कंप्लीट पोएम दिलेली आहे आणि याच्यावरती तुम्हाला 5 पॉइंट्स असतील. ओके. फर्स्ट वन टायटल for 1 mark, then name of the poet you have to write for 1 mark, then theme or central idea. या कवितेची थीम कोणत्या विषयाची रिलेटेड आहे किंवा त्याचा सारांश काय आहे, यू हॅव टू राईट विदिन 2 or 3 लाईन्स. 2-3 वरीमध्ये लिहायचा असो. 2 मार्क्स. राईम स्कीम देखील इथे लिहायचं आहे अँड फिगर्स ऑफ स्पीच याच्यामध्ये जे यूज केलेलं आहे कोणताही एक लिहू शकता. सो टोटल 5 मार्क्स आर there. Now let's see the next question. Question number 3. It is related to the writing skill. Drafting a speech म्हणजे भाषण तयार करणे. It is for 5 marks. See the question. You are going to participate in an inter-school elocution competition. समजा तुम्ही आंतरशालेय इंटरस्कूल इलोक्युशन कॉम्पिटिशन भाषणाच्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहात. ओके. द सब्जेक्ट गिवन टू यू भाषणासाठी तुम्हाला विषय देण्यात आलेला आहे. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ जीवनामध्ये यश कशा प्रकारे मिळवायचे या विषयावरती. ड्राफ्ट अ स्पीच टू प्रेझेंट इट इन अ कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये भाषण देण्यासाठी तुम्ही अगोदर एक भाषण लिहा. स्पीच you have to write. So points are given. तुम्हाला याच्या रिलेटेड पॉइंट दिलेले आहेत. मेन पॉइंट्स आहे हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. फर्स्ट पॉइंट फ्रॉम राईट साइड आपण सुरुवात करू. सेटिंग गोल. अगोदर गोल सेट करा. ध्येय निश्चित करा. सेटिंग गोल्स. देन प्लॅनिंग. हाऊ प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट. देन नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग युअर गोल. तुमच्या ध्येयाच्या किंवा ज्याच्यामध्ये यश संपादन करायचं आहे त्याच्याशी तुमचं इन्फॉर्मेशन किंवा माहिती कशी असायला हवी, मिळवायला हवी. कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा. हार्डवर्क. देन परसिव्हरन्स चिकाटीने काम करणे. परसिव्हरन्स म्हणजे चिकाटीने. नेक्स्ट पॉइंट इज फोकस. एक जे आपल्याला मिळवायचे त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करणे. फोकस. डेडिकेशन समर्पण समर्पणाची भावना. फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल. भाषणामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की यशस्वी लोकांची काही उदाहरणं द्यायची आहेत. पॅशन तुमची जी पॅशन आहे एक तीव्र इच्छा ते मिळवण्यासाठी. सॅक्रिफाईस तुम्ही कशा प्रकारे त्याग करताय वेगवेगळ्या गोष्टीचा यश मिळवण्यासाठी याबद्दल उल्लेख करा. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड जो शेवटचा पॉइंट दिलेला आहे. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड म्हणजे नेव्हर गिव्ह अप म्हणजे कधीच सोडून देऊ नका. ॲटिट्यूड म्हणजे तुमचा दृष्टिकोन. जे यश मिळवण्यासाठी जो दृष्टिकोन तयार केलेला आहे, जो आत्मविश्वास मिळवला आहे तो कधी गिव्ह अप करू नका. तो कधी सोडून देऊ नका म्हणजे हार पत्करू नका. सो दीज आर पॉइंट्स आणि याच्यावरती हा 5 मार्क्स साठी आहे आणि यू हॅव टू राईट 10 to 15 लाईन्स. 10 ते 15 ओळीचं एक स्पीच तयार करू शकता. नाव वी शॅल सी द आन्सर ऑफ दिस ऍक्टिव्हिटी शीट. चला तर आपण याचे आन्सर्स बघूया. क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये जो A1 होता. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. 1. गॉड हेल्प्स अस टू चूज. अगोदर तुम्हाला मी सेंटेन्स स्टेटमेंट्स रीड करून दाखवतो. First one, God helps us to choose the road that we'll take. Second one, every day brings new beginnings. Third, the narrator requests God to help him to bring out the best in him. And fourth one, the road which are darkened lead towards success. And its answer is like this. 1, false. 2, true. Third one also true and fourth one is false.
Then next question A2, what decisions does the speaker have to take? स्पीकरला कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो? म्हणजे कवीला कोणत्या प्रकारचा ॲज ए टीनेजर म्हणून कवीला कोणत्या प्रकारचा डिसिजन्स घ्यावा लागणार आहे? आणि त्याचा आन्सर आहे देर आर टू रोड्स इन फ्रंट ऑफ द स्पीकर. कवीच्या समोर दोन प्रकारचे मार्ग आहेत. द वन विच लीड्स टू ग्रेट सक्सेस, एक मार्ग त्याला यशाकडे घेऊन जातो. अँड द अदर विच इज फुल ऑफ डार्कन्स विच लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, आणि दुसरा मार्ग जो आहे अतिशय वाईट आहे, जिथे काळोखमय म्हणू शकतो, जो त्याला अपयशाकडे, डिस्ट्रेस म्हणजे दुःखाकडे घेऊन जाणार आहे. अँड ही वॉन्ट्स to take a decisions about the right road of life which will bring success in his life. आणि त्याला तो मार्ग निवडायचा आहे की जो मार्ग त्याला यशाकडे जीवनामध्ये घेऊन जाईल, आणि असा मार्ग निवडण्यासाठी त्याला डिसिजन घ्यायचा आहे. सो दिस टाइप ऑफ आन्सर यू हॅव टू राईट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन A3, राईट डाऊन द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. या कवितेमधील फर्स्ट स्टांजाचे रायमिंग स्कीम लिहायचे आहेत. तर राईम स्कीम कशा प्रकारे काढल्या जातात त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, पण तरी देखील याचा आन्सर आहे, तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या टीचर्सनी तुम्हाला स्कूलमध्ये शिकवलेलं आहेत हाऊ टू राईट राईम स्कीम. आणि फर्स्ट स्टांजामध्ये राईम स्कीम आलेला आहे. Rhyme scheme of this poem is A, B, C, B. Let's see the answer of question number 2. An appreciation of the poem. 1. Title. The title of the poem is A Teenager's Prayer. 2. Poet. The poet of the poem is J. Morse. 3. The theme or central idea. The theme of the poem is a teenager's dilemma about making the right decisions. म्हणजे या कवितेमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी, राईट डिसिजन घेण्यासाठी ज्या टीनेजर्स म्हणजे किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये, माइंड म्हणजे जो डिलेमा, जे द्विधावस्था, कन्फ्युजन तयार झालेले असते त्याविषयी सांगितलेलं आहे. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस फॉल्स फुल्ली ऑन हिम ऑर हर. या वयामध्ये डिसिजन घेण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा जी जबाबदारी आहे ती निवड करण्याची, जी पूर्णपणे या मुलावरतीच असते. रॉंग डिसिजन मे रुइन द होल लाईफ. एखादा चुकीचा निर्णय त्यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकते. रुइन म्हणजे उद्ध्वस्त करणे, नष्ट करणे. हेन्स म्हणून द टीनेजर इन द पोएम प्रे टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गायडन्स. म्हणून या कवितेमध्ये जो टीनेजर आहे, किशोरवयीन मुलं आहेत, ते परमेश्वराला प्रार्थना करतात की राईट डिसिजन्स घेण्यासाठी तू आम्हाला गायडन्स कर, मार्गदर्शन दे, मदत कर. Next point, rhyme scheme. The rhyme scheme of the poem is A, B, C, B. And the figure of speech used in the poem, apostrophe, inversion, and metaphor. Now let's see the answer of question number 3. How to achieve success in life. So we can begin the answer as आपण वाक्याची आन्सरची सुरुवात या प्रकारे करू शकतो. ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर, teachers, and my dear friends. Today I am going to limit my speech on how to achieve success in life. आज मी तुम्हाला जीवनामध्ये यश कशा प्रकारे संपादन करायचे असते किंवा करावे याविषयी थोडक्यामध्ये सांगणार आहे. आय रिक्वेस्ट यू टू लिसन टू मी केअरफुली. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही शांतपूर्वक माझं स्पीच ऐकावं. सो माय फ्रेंड्स, सक्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरीवन्स लाईफ. यश प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे असते. एव्हरीवन हॅज अ ड्रीम ऑफ बिकमिंग सक्सेसफुल ह्युमन बीइंग्स इन लाईफ. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण यशस्वी बनण्याचं. जीवनामध्ये यशस्वी बनण्यासाठी प्रत्येकाचं एक स्वतःचं स्वप्न असते. देर इज अ गुड सेईंग की असं म्हटलं जातं,
that success is a journey, not destination. यश हा एक प्रवास आहे, ना की शेवटचं ठिकाण. हाऊ ट्रू इट इज, किती सत्य आहे हे. इफ वी लुक ॲट लाईफ ऑफ ऑल सक्सेसफुल पीपल, जेव्हा आपण सर्व यशस्वी लोकांकडे बघतो, वी रिअलाइज, तेव्हा आपल्याला जाणीव होते द ट्रूथफुलनेस ऑफ द स्टेटमेंट, हे विधान किती सत्य आहे याबद्दल याची आपल्याला जाणीव होते. द डेफिनेशन ऑफ सक्सेस इज डिफरंट फॉर एव्हरी पर्सन. प्रत्येक व्यक्तीसाठी यशाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. फॉर अ चाइल्ड, एखाद्या लहान मुलासाठी सक्सेस इज टू सॉल्व पझल, एखादं कोडं सोडवणं हे त्याच्यासाठी ते यश असेल. फॉर अन एस-एस-सी स्टुडंट, 10वीच्या विद्यार्थ्यासाठी सक्सेस इज टू गेट गुड मार्क्स, त्याच्यासाठी चांगले मार्क्स मिळवणे हे त्यांच्यासाठी यश असेल. फॉर अ बिझनेसमन, एखाद्या बिझनेसमनसाठी सक्सेस इज टू गेट अ कॉन्ट्रॅक्ट अँड फॉर एखादं चांगलं कॉन्ट्रॅक्ट मिळणे बिझनेससाठी, हे त्यासाठी यशस्वी गोष्ट असेल. अँड फॉर ग्रँड पेरेंट्स, सक्सेस इज टू सी द होल फॅमिली लिव्ह हॅपीली टुगेदर, किंवा आजी आजोबांसाठी कुटुंब हे आनंदी, आपलं कुटुंब आनंदाने बघावं, आनंदी असावं, आनंदीमय कुटुंब पाहावं, हे त्यांच्यासाठी यशस्वी गोष्ट असू शकते. सो एव्हरीवन वॉन्ट्स टू बिकम रिच अँड सक्सेसफुल इन लाईफ. प्रत्येकाला जीवनामध्ये श्रीमंत आणि यशस्वी बनायचे असते. टू अचीव अँबिशन, ही आपली महत्वाकांक्षा अचीव्ह करण्यासाठी, अँबिशन म्हणजे महत्वाकांक्षा, इच्छा. देर आर मेनी स्टेप्स विच आर टू बी फॉलोड. अनेक गोष्टींचं आपल्याला अनुकरण करावे लागते. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सेट अवर गोल. सर्वात प्रथम आपण आपलं ध्येय निश्चित करायचे असते. मीन्स वी हॅव टू डिसाइड व्हॉट वी आर अँड व्हॉट वी वॉन्ट टू बी. म्हणजे आपण काय आहोत आणि काय बनायचं आहे, काय इच्छा आहे, हे अगोदर निश्चित करायला पाहिजे. सो प्रॉपर प्लॅन अँड एक्झिक्युशन ऑफ द प्लॅन आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो योग्य नियोजन आणि त्या नियोजनाचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अनुकरण करणे, अंमलात आणणे खूप महत्वपूर्ण गोष्ट असते. द ट्रॅजेडी ऑफ लाईफ डज नॉट लाय इन नॉट रीचिंग द गोल, द ट्रॅजेडी लाईज इन हॅव्हिंग नो गोल टू रीच. अर्थात एखाद्या उद्दिष्ट आपण प्राप्त करू शकत नाही, ही शोकांत किंवा ही दुःखद गोष्ट नसते जीवनामध्ये. तर दुःखद गोष्ट लाईफमध्ये कोणती असते? द ट्रॅजेडी लाईज इन हॅव्हिंग नो गोल टू रीच, की आपल्याला कोणत्याच प्रकारचं उद्दिष्ट नाहीये तिथे पोहोचण्यासाठी, ही मूळ त्या दुःखद बाब असते. फॉर ग्रेट सक्सेस वी नीड लॉट ऑफ कॉन्फिडन्स, पेशन्स, नॉलेज, पर्सिव्हरन्स अँड हार्डवर्क. यशस्वी होण्यासाठी या सर्व गुणांची आवश्यकता असते. वी शुड नॉट वेस्ट अवर टाइम बिकॉज टाइम इज मनी. आपण आपलं वेळ वाया घालवायला नाही पाहिजे, कारण टाइम इज मनी. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ एनी अदर पर्सन इन द वर्ल्ड. जगामध्ये तुमची स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. इफ यू डू सो यू आर डिमिंग. जर तुम्ही असे करत असाल तर ही अपमानाजक गोष्ट आहे. डिमिंग म्हणजे अपमानाजक, अपमान करण्यासारखी. युअर सेल्फ. The main thing is that we should always think positively and never give up hope, because many of our failures are the people who did not realize how close they were to success when they gave up. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पॉझिटिव्हली विचार करा आणि नेवर गिव्ह अप होप. आपली आशा इच्छा कधी सोडून देऊ नका, कारण मेनी ऑफ अवर फेल्युअर्स आर द पीपल हु डिड नॉट रिअलाइज हाऊ क्लोज दे वेर टू सक्सेस वेन दे गिव्ह अप. असे कित्येक अपयशी लोक असतात की त्यांना माहिती नसते की त्यांनी यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असताना त्यांनी प्रयत्न करणं सोडून दिलेलं असतं. म्हणजे अगदी जवळ गेल्यानंतर असे बरेचसे फेल्युअर्स आपल्याला दिसतील. Always remember that the word impossible means I am possible. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो शब्द आहे इम्पॉसिबल त्याचाच अर्थ आहे I am possible. And if destiny is accompanied with 3 Ds, जर तुमची डेस्टिनी, तुमचे नशीब 3 D ने त्याच्या सोबत असतील, accompanied म्हणजे सोबत, आणि 3 Ds ते कोणते Ds आहे? D1 D फॉर डिटर्मिनेशन, दृढनिश्चय, डेडिकेशन समर्पणाची भावना, अँड डिवोशन
आणि पूर्णपणे त्याग भक्तिभावाने, देन एव्हरीथिंग बिकम पॉसिबल, आणि मग प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शक्य आहे. वी शुड लर्न फ्रॉम आवर ओन मिस्टेक्स. आपण आपल्या चुकांमधूनच शिकत असतो. वी शुड ऑलवेज फॉलो इन द फूड स्टेप्स ऑफ ग्रेट सक्सेसफुल पीपल. आपण नेहमी यशस्वी लोक, महान लोकांचं अनुकरण करायला पाहिजे. लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ धीरूभाई अंबानी. चला तर आपण धीरूभाई अंबानीचं उदाहरण घेऊया. ही वॉज बॉर्न इन पुअर फॅमिली. ते एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले होते. बट स्ट्रगल अ लॉट टू अचीव हिज अम्बिशन. परंतु स्वतःची इच्छा, महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. अँड नेवर गेव अप होप. त्यांनी कधीच इच्छा सोडून दिली नाही. बिकॉज ही न्यू दॅट देर इज ऑलवेज अ रूम ॲट टॉप. कारण त्यांना नेहमी माहित होते की रूम ॲट टॉप म्हणजे अ चान्स ऑर अपॉर्च्युनिटी टू बी पार्ट ऑफ द हायेस्ट क्लास. की मला टॉपला पोहोचण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी नक्कीच संधी आहे. ही केप्ट द होप अलाइव्ह इन हिज हार्ट. त्यांनी मनामध्ये, हृदयामध्ये आपली इच्छा, महत्वाकांक्षा जिवंत ठेवली. अँड ट्राईड इज लेवल बेस्ट. आणि आपल्या परीने ते सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करीत राहिले. अँड ॲज यू नो, आणि तुम्हाला माहितीच आहे, ही बिकेम वन ऑफ द रिचेस्ट इंडस्ट्रियलिस्ट इन द वर्ल्ड. आणि ते आपल्या प्रयत्नांती जगामधील सर्वात रिचेस्ट, श्रीमंत एक बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट म्हणून त्याच नावाजलेले आहे. आफ्टर ऑल नो गेन विदाउट पेन. शेवटी आपण हे म्हणू शकतो की कष्टाशिवाय फळ नाही. देर इज ग्रेट सेईंग. असं म्हटलं जातं दॅट सक्सेसफुल पीपल डू नॉट डू डिफरंट थिंग्स. की जे यशस्वी लोक असतात ते काही वेगळे करत नसतात, वेगळ्या गोष्टी करत नसतात. दे डू थिंग्स डिफरंटली. मात्र ते प्रत्येक गोष्टी वेगळ्या पद्धतीने करीत असतात. सो वर्क हार्ड. म्हणून परिश्रम करा कंटिन्युअसली. गॉड्स ब्लेसिंग आर ऑलवेज देअर विथ यू. परमेश्वराचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असेल. थँक यू फॉर लिसनिंग टू मी केअरफुली. जय हिंद. तर अशा प्रकारे स्टुडंट्स, यू हॅव टू राईट अ स्पीच. हे 5 मार्क्ससाठी अशा प्रकारे तुम्हाला स्पीच लिहायची असते. याची प्रॅक्टिस करा. ओके. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, प्लीज राईट इन कॉमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.